वेलकम बॅक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आपला क्लॉज आहे याचा पार्ट 1 बघितला. आता पार्ट 2 जो असणार आहे ना आपला क्लॉजचा, याच्यामध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉज कम्प्लिटली पाहणार आहोत आणि त्यानंतरून आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा एक पार्ट बनवू आणि त्यानंतरून आपण नाऊन क्लॉजचा एक पार्ट बनवू. सेपरेट बनवतो आहे. त्याचं कारण असं आहे की ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहावेत, मिक्स नाही व्हावे म्हणून. ठीक आहे, चलो आता आपला ॲडव्हर्ब क्लॉज आहे. तर ॲडव्हर्ब क्लॉजची पहिल्यांदा आपण काय करू, बेसिक माहिती बघूत आणि त्यानंतरून पाहूत नेमकं काय येते. एक मिनिट, याला असंच राहून देतो मी आणि इथं एक स्लाइड ॲड करतो मी. ओके, काय सांगितलं मी, ॲडव्हर्ब क्लॉज. ॲडव्हर्ब क्लॉज ठीक आहे. आता ॲडव्हर्ब क्लॉज आहे. आता ॲडव्हर्ब क्लॉजबद्दल बघा बेसिक गोष्टी कोणत्या आता, की ॲडव्हर्ब क्लॉज हा कुणाचा सब टाईप आहे, तर सबऑर्डिनेट क्लॉजचा. आणि मग याचा अर्थ याच्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर याच्यामध्ये येणारं जे कंजंक्शन असणार आहे ते पण कोणतं असणार आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असणार आहे, ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असणार नाही. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की याच्यामध्ये आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असणार आहे. बरं, आता दुसरी गोष्ट, आपला हा जो ॲडव्हर्ब क्लॉज आहे ना, हा नेमकं काय, पहिल्यांदा आपण काय करू, ह्याची कन्सेप्ट बघूत आणि त्यानंतरून तुम्हाला सांगणार एक परीक्षेमध्ये क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. आता बघा, ह्याची कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगतो, कन्सेप्टचा काय प्रॉब्लेम नाही. पण प्रॉब्लेम कुठे येणार आहे तुम्हाला सांगू का, तर तुम्ही कन्सेप्टवरती जास्त भर देऊ नका. तुम्ही काय करा की आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे त्याचे मी कंजंक्शन सांगणार, हे कंजंक्शन लक्षात ठेवा, तुमचं उत्तर निघून जाणार आहे. आणि असं नाही आहे की एक ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे मग त्याचे 10-15 कंजंक्शन, किंवा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे ह्याचे 15 कंजंक्शन, असं काहीच नाही आहे. एक 3-3, 4-4 कंजंक्शन आहे, ते इझिली लक्षात पण राहतात आपल्या. ठीक आहे, म्हणून तुम्ही काय करायचं, याची कन्सेप्ट तर मी शिकवणारच आहे तुम्हाला, प्लस तुम्ही काय लक्षात ठेवायचं, याचे जे कंजंक्शन आहेत ना ते लक्षात ठेवायचे. कारण तुम्ही कंजंक्शन लक्षात ठेवले की इझी राहते, काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे, आता बघा ॲडव्हर्ब क्लॉज आहे, ह्याचे आपण कन्सेप्ट समजून घेऊत. आता इथे काय बरं, ॲडव्हर्ब, आपण फक्त या शब्दावर फोकस करू. ॲडव्हर्ब म्हणजे काय, ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्ब, म्हणजे व्हर्ब विषयी ॲडिशनल माहिती जो काय सांगतो ना त्याला आपण काय म्हणायचं, ॲडव्हर्ब म्हणायचं. काय म्हणायचं, ॲडव्हर्ब क्लॉज. आणि क्लॉज म्हणजे काय, वाक्य. मग असं वाक्य असणार आहे ज्याच्यामध्ये व्हर्बबद्दल ॲडिशनल माहिती सांगितलेली असणार आहे. कारण आपण काय केलं, हे बघा ह्याला फोडलं, ॲड म्हणजे ॲडिशनल आणि व्हर्ब, ॲडिशनल इन्फो अबाउट व्हर्ब, त्याला आपण काय म्हणायचं, ॲडव्हर्ब. आणि पुढं काय दिले, क्लॉज. आपण क्लॉज म्हणजेच काय, वाक्य किंवा सेंटेन्स असं शिकलो. मग आपल्या ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये असे सेंटेन्स असणार होतं जे व्हर्बबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन देत असणार होतं. आणि मग असे व्हर्बबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन देणारे जे आपले सेंटेन्स आहे ते जे सेंटेन्स आहे ते आपलं एक तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असन, प्लेस असन, पर्पज असन, रिझन, रिझल्ट, कॉन्ट्रास्ट असन, कंपॅरिझन असन, किंवा आणखीन कोणतं असन. ठीक आहे, मग आता पहिली गोष्ट कळाली आपल्याला. इथं मग मी लिहितो बघा, ॲडव्हर्ब क्लॉज हे काय करतं, मग वर्ब विषयी अधिक माहिती यात असेल, अधिक माहिती असते. म्हणजे वर्ब विषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असणार. म्हणजे याचा अर्थ वर्बवरती ते डिपेंड असणार आहे. आपला ॲडव्हर्ब क्लॉज कशावरती डिपेंड असणार आहे, वर्बवरती. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज हा ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये वर्बवर, कशावर, वर्बवर डिपेंड असतो, म्हणजे हा वर्बवरती डिपेंड असणार आहे. आता पुढे एक्झाम्पल घेतलं की तुम्हाला कळणार आहे. कळलं, म्हणजेच पहिलं सेंटेन्स आहे आपलं मेन क्लॉजमधलं जे वर्ब आहे, ह्या वर्बवरती डिपेंड असणारं जे सेंटेन्स असणार आहे ना ते आपलं असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉजचं. कशाचं, ॲडव्हर्ब क्लॉजचं. आता तुम्हाला एक सेंटेन्स दाखवते. इथं बघा एक सेंटेन्स आहे, शी फिनिश्ड हर होमवर्क बिफोर हर फ्रेंड्स अराईव्ह. आता इथं बघा, इथं बिफोर हे कंजंक्शन आलेले, कोणते काय ते मी सांगतो नंतर ना. हे हर फिनिश्ड ही काय आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे, बिफोर हर फ्रेंड्स अराईव्ह. आता बघा, बिफोर फ्रेंड्स येण्याच्या अगोदर तिने काय केलं, तर काय केलं, होमवर्क कंप्लीट केला, फिनिश केला ना. म्हणजे हे जे फिनिश्ड हे वर्ब आहे, या वर्बवरती डिपेंड हा आपला काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि मग ज्या वेळेस वर्बवरती डिपेंड आपला सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहे ना
त्यावेळेस तो असणार आहे आपला ॲडव्हर्ब क्लॉज. काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज. कळालं? मग एक गोष्ट क्लिअर झाली की आपलं जे वर्ब आहे या वर्बवरती आपला सबऑर्डिनेट क्लॉज डिपेंड जर का असेल तर त्याचा क्लॉज हा काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज असणार आहे. काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज. ठीक आहे. आता आणखीन एक ह्याच्यामध्येच बघा की तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे वर्ब आहे, वर्ब हे जे वर्ब आहे म्हणजे कोणत्या? मेन वर्ब, मेन क्लॉज. मेन क्लॉज आपला मेन क्लॉज सेपरेट करायचा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? ॲडव्हर्ब क्लॉज शोधण्यासाठी तुम्ही काय करणार? सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज सेपरेट करणार. मेन क्लॉज सेपरेट केला की मेन क्लॉजमधील जे वर्ब आहे ना, वर्ब याला तुम्ही क्वेश्चन विचारायचा. क्वेश्चन जर का तुम्ही वर्बला क्वेश्चन विचारला तर ह्याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉज. काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं मेन क्लॉजमधलं वर्ब आहे आणि ह्या मेन क्लॉजमधल्या वर्बला तुम्ही वेनने क्वेश्चन विचारला तर ते असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. जर का मेन क्लॉजमधलं वर्ब आहे ह्याला व्हिअरने क्वेश्चन विचारला तर ते असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. जर का तुम्ही मेन क्लॉजमधल्या जे वर्ब आहे ह्याला हाऊने क्वेश्चन विचारला तर ते असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. जर का तुम्ही मेन क्लॉजमधल्या वर्बला हाऊ मच, हाऊ मेनी याने क्वेश्चन जर विचारला तर ते असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री. म्हणजे असं प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? फक्त आणि फक्त आपला मेन क्लॉज सेपरेट करायचा आणि मेन क्लॉजमधलं जे वर्ब आहे ह्याला क्वेश्चन विचारायचा आणि मग त्याचं जे उत्तर येणार आहे ना ते उत्तर जे सबऑर्डिनेट क्लॉज येणार आहे त्याचा क्लॉज जो असणार आहे ना तो असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉज. काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज. तर ही झाली ॲडव्हर्ब क्लॉजची कॉन्सेप्ट. आता ॲडव्हर्ब क्लॉज करताना तुम्ही काय करायचं आहे? हे काहीच करीत बसू नका. तुम्ही हे फक्त माहिती ठेवा की वर्ब विषयी अधिक माहिती असते त्याच्यामध्ये. दुसरी काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ह्या सबऑर्डिनेट क्लॉज जे आपला तो वर्बवर डिपेंड असतो. कोणत्या? मेन क्लॉजमधील वर्बवर डिपेंड असतं. कळालं? एवढं लक्षात ठेवा. आणि मेन क्लॉजमधील वर्ब याला क्वेश्चन विचारला की याचं जे उत्तर येणार आहे ते काय येणार आहे? तुमचं ॲडव्हर्ब क्लॉज येणार आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला ॲडव्हर्ब क्लॉज जिथं लिहिलं आहे तिथं एवढी माहिती तुम्ही लिहायची. आता ॲडव्हर्ब क्लॉजचे टाईप तुम्हाला माहिती येतं. आपण मगाशी लिहिले कोणकोणता आहे? तर सगळ्यात पहिला जो टाईप आहे तो आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, दुसरा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आणि एक विसरलाय कोणता तरी. ठीक आहे, आठवणतो आपल्याला नंतरून. तर हे 9 टाईप होतं. किती टाईप होतं? 9 टाईप होतं. ठीक आहे. मग आपण काय करू? आता एक टाईप काय करू? सुरुवातीला पाहूत लगेच. आता पहिला जो टाईप आहे तो काय आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ठीक आहे, तोच आहे का? हां, तोच आहे. बरं, ठीक आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ठीक आहे, नाव बघा याचं काय आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. मग काय असेल बरं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन? ॲडव्हर्ब क्लॉज कंडिशन याचा अर्थ आपला जो सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहे याच्यामध्ये कंडिशन असणार आहे. काय असणार आहे? कंडिशन म्हणजे काय? अट असणार आहे. काय असणार आहे? अट. मग आपल्याला हा ओळखायचा कसा? तर आपलं जे मेन वर्ब आहे या मेन वर्बला तुम्ही जर का क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर जर का हाऊने क्वेश्चन विचारा, व्हॉटने क्वेश्चन विचारा, तर ह्याचं जर का उत्तर कंडिशन आलं तर त्याला आपण म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. पण आता हे काय लक्षात ठेवायची गरज नाही. शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर का त्या सेंटेन्समध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये जर का तुम्हाला मी आत्ता लिहितोय ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसले तर त्याचा डोळे झाकून समजून घ्यायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. मग कोणकोणते तर आपल्याला माहिती आहे कंडिशनल सेंटेन्स आपण बघितलेले आहे. इफ आहे, त्यानंतरून आपला अनलेस आहे, त्यानंतरून आपला कोण आहे? इफ आहे, अनलेस आहे, इन केस आहे, त्यानंतरून सपोजिंग दॅट आहे, सपोजिंग दॅट, त्यानंतर प्रोव्हाइडेड दॅट आहे. तर एवढे लक्षात ठेवा. इफ आहे, अनलेस आहे, इन केस आहे, सपोजिंग दॅट आहे, प्रोव्हाइडेड दॅट, एवढे लक्षात ठेवले तरी बाद झाले.
आणि हे जर का आले तर त्याचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असणार. काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. मग आता आपण डायरेक्ट आपण काय करू, सेंटेन्स बघूत, नंतरून ह्याच्याकडे येऊ. बघा ह्याच्यामध्ये कोण आलेला आहे? आपला अनलेस आलेला आहे. ओके, ह्याच्यामध्ये पण काय आलेलं आहे? अनलेस आला आहे. ह्याच्यामध्ये पण काय आलेलं आहे? इफ आलेला आहे. इथं काय आलेलं आहे? आपला इफ अगेन आलेला आहे. इथं इनव्हर्जन आलं आहे, हॅड आय असं इनव्हर्जन आलेलं आहे. त्यानंतर इथं काय आलं आहे? हॅड यू, इनव्हर्जनच आहे. इथं बघा इफ आलेलं आहे. इथं इवन इफ आलेलं आहे. आता इथं अनलेस आणलेलं आहे. काय आलेलं आहे? अनलेस. ठीक आहे, संपला. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये ॲड करू थोडासा, इवन इफ ॲड करू. काय करू? तर इवन इफ. मग आता तुम्हाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन जर का ओळखायचं तर काय डोकं चालवायचं नाही. कसं ओळखणार तुम्ही? तर जर का ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन ह्याच्यामध्ये कसं ओळखणार? दोन सेंटेन्समध्ये जर का आपलं इफ आलं, अनलेस आलं, इन केस आलं, सपोजिंग दॅट आलं, प्रोव्हाइडेड डेट आलं किंवा इवन इफ आलं तर त्याचा क्लॉज हा 100 आणि 100% ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असणार. काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ठीक आहे, तुम्हाला फक्त काय करायचं माहिती आहे का? एक्झाममध्ये हे इफ, अनलेस, इन केस, सपोजिंग दॅट, प्रोव्हाइडेड दॅट, इवन इफ दिसलं संपला विषय. कळलं? ह्याच्यामध्ये आणखीन पण आहेत. आपण जे कंडिशनल सेंटेन्समध्ये खूप मोठी लिस्ट लिहिलेली ना, ते सगळे जर आले तरी पण त्याचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनच असतो. पण मेनली तुम्हाला सांगा परीक्षेला हे इफ, अनलेस किंवा इन केस हे तीनच जास्त करून विचारलं जाणार, बाकीचे विचारत नाहीत. आयोग जास्त करून हे तीनच विचारतं. ठीक आहे, हे बाकीचे तुम्हाला माहिती म्हणून दिलेले आहेत. मग ह्याचा काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. मग चला आपण चेक करूत. बघा इथं बघा, अनलेस यू आर कॉन्फिडंट हा आपला सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे आणि हा आपला काय रे? मेन क्लॉज आहे. आता मेन क्लॉजमधलं बघा, शुड नॉट मेक काय बनवलं नाही? व्हेन. आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे, अट आहे त्याच्यामध्ये. तर जर यू आर कॉन्फिडंट, जर तू कॉन्फिडंट नाही असं त्याचा मिनिंग आहे. मग जाऊ दे मरू द्या. इथं अनलेस दिसतंय ना, काही डोकं चालवायचं नाही तुम्ही. अनलेस दिसतोय तर ह्याचा क्लॉज काय असणार आहे? आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन संपलं. इथं अनलेस दिसतोय म्हणजे याचा अर्थ हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे आणि हा काय आहे? मेन क्लॉज आहे. सबऑर्डिनेटिंग क्लॉजमध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन अनलेस आलं, हे अनलेस हे आपलं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ म्हणजे ॲडव्हर्ब कंडिशनचं कंजंक्शन आहे. तर कंडिशनचं कंजंक्शन आहे, तर ह्याचा काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. संपला विषय. यू वुड लुक बेटर इफ यू कट युअर हेअर. आता बघा, तू चांगलं दिसेल कधी? जर का तू तुझे केस कट केले तर. म्हणजे अटच आहे ना. इफ यू वुड लुक बेटर इफ यू कट युअर हेअर. हे काय आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे, ह्याच्यामध्ये कंडिशन आहे. हा आपला काय मेन क्लॉज आहे आणि मग हा काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ठीक आहे. आता राज्यसेवा 2023ला इफ आले, काही डोकं चालवायचं नाही. हे तर इफ आलेले, हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. इफ हे काय कंडिशनल कंजंक्शन आहे आणि कंडिशनल कंजंक्शन असेल तर हा असणार आहे माझा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. हा राहिलेला माझा काय मेन क्लॉज आहे. हे MC म्हणजे मेन क्लॉज बरं का. इथं हॅड आय ह्याच्यामध्ये इनव्हर्जन दिलेलं आहे बघा. हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड आय वुड फ्लाय अवे. जर का मला पंख असते तर मी फ्लाय केलं असतं, उडू शकलो असतो. पण शक्य आहे का? नाही. बट ह्याच्यामध्ये कंडिशन आहे म्हणून हे पण काय येणार आहे? ॲडव्हर्ब. हा काय असणार आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. हा काय असणार आहे? आपला मेन क्लॉज आणि ह्याच्यामध्ये कंडिशन आहे. मग हा असणार आहे माझा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता इथं हॅड यू अगेन इनव्हर्जन आलेलं आहे. इथं काय आहे? हॅड यू बीन डिअर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. वी कुड हॅव फॉट हे काय आहे? मेन क्लॉज आहे. इनव्हर्जन आलं तरी डोकं चालवायचं नाही, याचा डायरेक्ट लिहून टाकायचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ठीक आहे. इथं इफ हे पार्टी इथपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि यू अरेंज एव्हरीथिंग हा आपला मेन क्लॉज आहे. हे इफ आलेले कंडिशनल कंजंक्शन आले तर डोळे झाकून याचा काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. काहीच नाही डोकं चालवायचं रे. इफ दिसला की. इवन इफ आलेलं आहे. इवन इफ आय फेल आय शाल नॉट गिव्ह अप होप. म्हणजे जरी मी नापास झालो तरी होप नाही सोडणार. हा माझा मेन क्लॉज आहे आणि हा काय आहे? माझा
सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये कंडिशन आहे, तर हे काय असणार आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन इथं आहे दॅट इज रामानेथन अनलेस आय एम मिस्टेकन. इथं अनलेस आलेला आहे. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज, आणि हा काय आहे, मेन क्लॉज आहे. तर ह्याच्यामध्ये हे काय असणार आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता इथं बघा आयोगाचाच PYQ आहे. हा आयोगाने काय केलं माहिती, दॅट टाकले, दॅट तुम्हाला फसवण्यासाठी टाकले, दॅट इज रामानाथन अनलेस. त्यामुळे पूर्ण सेंटेन्स बघायचं आणि त्यानंतर उत्तराकडं यायचं. ठीक आहे. मग आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आपला इथं संपलेला आहे. सॉरी टाईमच म्हणतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आपला इथं संपलेलं आहे. मग तुम्ही काय करा, आता वर्कबुकमध्ये हे जे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे ना, ते मस्तपैकी लिहून घ्या. हे मी जसं लिहिलेलं आहे सेम टू सेम तसं लिहा, आणि प्रत्येक सेंटेन्सच्या तिथं मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज काढायचा आणि खाली उत्तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असं कंपल्सरी लिहायचं आहे. जर का तुम्ही तसं लिहिलं तर तुमच्या हे असं ब्लॉक केलं ना लक्षात राहतं आहे. त्यामुळे ते लिहा, कंटाळा करू नका. ठीक आहे, हे झालं. मग आता पुढचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस बघण्याच्या अगोदर आपण काय करू, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचे एकदा कंजंक्शन लक्षात ठेवूत. बघा, इफ आहे, अनलेस आहे, इन केस आहे, इवन इफ आहे, सपोजिंग दॅट आहे, प्रोव्हाइडेड दॅट आहे, राहीन लक्षात. हे सगळे काय दाखवतात, कंडिशन दाखवतात, आणि त्यामुळे त्याला आपण म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ठीक आहे. आता बघा आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, प्लेस. आता प्लेस काय आहे बघा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस याचा अर्थ याच्या ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये काहीतरी ठिकाणाबद्दल दिलेलं असणार आहे, प्लेसची माहिती दिलेली असणार आहे का नाही, कारण प्लेस म्हणजे काय, ठिकाण. मग आता इथं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसमध्ये कोणते कंजंक्शन असणार होतं, तर आपले प्लेस दाखवणारे जे कंजंक्शन असणार होतं, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस हे जे असणार होतं, किंवा जे कंजंक्शन आपल्याला प्लेस दाखवतात ते कंजंक्शन याच्यामध्ये यूज केलेले असणार. मग आपण काय करू, पहिल्यांदा बघू ते कोणकोणते कंजंक्शन आहेत, मग इथं लिहूत आणि त्यानंतरून सेंटेन्सचं उत्तराकडे जाऊ. चलो देखते. आता इथं काय दिसतंय बरं, दे कॅन स्टे व्हिअर दे आर. इथं व्हिअर दिसतंय मला. त्यानंतर इथं काय, यू मे गो व्हिअर यू लाईक. इथं काय, व्हिअर देअर इज लाईफ देअर इज होप. इथं व्हिअर दिसतंय बरं का मला कंजंक्शन. त्यानंतर इथं काय, व्हिअर एवर यू गो आय शॅल फॉलो यू. शी बॉट स्पेसेस व्हिअर एवर शी कुड. त्यानंतर लेट हिम बी अरेस्टेड व्हिअर एवर आलाय, संपलं मला वाटतंय. ठीक आहे. मग आता इथं कोणकोणते तर ते बघू. तर कोणते तर व्हिअर, त्यानंतर काय, व्हिअर एवर, काय व्हिअर एवर एवढेच होतं आहे का नाही. आणि आणखीन एक आहे व्हेन्स, काय व्हेन्स, किंवा आपले दोनच लक्षात ठेवा, व्हिअर आणि व्हिअर एवर. जास्त कन्फ्युजिंग पण नको, दोनच बाद झाले आपले, व्हिअर आणि व्हिअर एवर. मग इथं कोण कोण आहे, इथं बघा सबऑर्डिनेट क्लॉज, हा आपला सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. इथं काय आहे, दे कॅन स्टे व्हिअर दे आर, म्हणजे ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी ते थांबू शकतात. कोणत्या ठिकाणी, ज्या ठिकाणी ते आहेत. म्हणून हे काय आपलं व्हिअर आलं तर डोकं चालवायचं नाही, डायरेक्टली याचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस संपला. इथं यू मे गो व्हिअर यू लाईक हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि इथं दे यू मे गो हा काय आहे, मेन क्लॉज आहे. मग इथं व्हिअर आलेलं आहे, तर हे 100% काय आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस संपलं. इथं काय, व्हिअर देअर इज लाईफ, ज्या ठिकाणी लाईफ आहे, देअर इज होप. मग हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा मेन क्लॉज आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये बघा ठिकाणाविषयी बोललो आहे की ज्या ठिकाणी लाईफ आहे म्हणजेच प्लेस आहे, आणि प्लेसबद्दल बोललं की ह्याला आपण काय म्हणणार, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. म्हणजे थोडक्यात सांग करा गरिबांच्या भाषेमध्ये, तुम्हाला व्हिअर आणि व्हिअर एवर आलं ना, तिथं कंजंक्शन चेक करायचं आणि त्याच्यामध्ये व्हिअर आणि व्हिअर एवर आलं तर व्यवस्थित सेंटेन्स वाचायचं, कारण ह्याच्यावरती एक एरर आहे. तो एरर नसेल तर त्याचा 100% काय असतो, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असतो. बाकी संपला विषय. आता व्हिअर एवर यू गो हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि आय शॅल फॉलो यू हा काय आपला मेन क्लॉज आहे. मग इथं व्हिअर एवर प्लेसबद्दलच बोलतोय, तर हा असणार आहे माझा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. इथं व्हिअर एवर शी कुड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि शी बॉट स्पेसेस हा मेन क्लॉज आहे. इथं ठिकाणाविषयी बोललं म्हणून हा पण काय असणार आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. संपला विषय. आणि इथं लेट हिम बी अरेस्टेड व्हिअर एवर ही मे बी
फाउंड. मग आता इथं व्हेअर एव्हर ही मे बी फाउंड याच्यामध्ये प्लेस आहे, मग हा असणार आहे आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आणि हा असणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि हा असणार आहे माझा मेन क्लॉज. संपला विषय. मग इथं आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस संपलेला आहे. मग आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणलं की तुम्ही काय लिहायचं तर फक्त आपले दोनच होतं बघा, व्हिअर आणि व्हिअर एव्हर. आणि व्हिअर आणि व्हिअर एव्हर दिसलं की याला आपण म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. आणि इथं बघा आता दे कॅन स्टे व्हिअर दे आर, ज्या ठिकाणी आहेत, कोणत्या ठिकाणी तर कॅन स्टे, ज्या ठिकाणी आहेत तिथेच ते काय करू शकते तर राहू शकते. तर म्हणजे वर्बला क्वालिफाय करतं, वर्बविषयी ॲडिशनल माहिती देतं, म्हणून तो असणार आहे आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये काही विशेष नाही बरं का, तुम्हाला फक्त काय करायचं आहे पेपरमध्ये व्हिअर आणि व्हिअर एव्हर जर का आलं ना त्याचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस लिहून टाकायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करा मस्त पैकी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस जिथे आहे तिथं एवढं लिहा आणि एवढंच लिहायचं आहे, बाकी काही नाही लिहायचं याच्यामध्ये ॲडिशनल. एवढं लिहा आणि त्यानंतरून मी जसं मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज केलेलं आहे ते लिहायचं तुम्ही प्रत्येक वेळेस, हे परफेक्शन होईन. आणि मग बाकी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस इथे खाली लिहून टाका. ठीक आहे. मग आता बघा इतक्या कमी वेळामध्ये आपले 2 ॲडव्हर्ब क्लॉज तर संपले, 7च राहिलेत. आता पहिला कोणता होता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशनमध्ये काय असतं बघा, इफ असतं, अनलेस असतं, इन केस असतं, सपोजिंग दॅट असतं, प्रोव्हाइडिंग दॅट असतं, हे सगळं असतं कशामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. दुसरा बघितलं होता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. प्लेस म्हणजे ठिकाणाविषयी माहिती असणार आहे. आणि मग ठिकाणे तर याच्यामध्ये काय असणार आहे तर व्हिअर असणार आहे आणि व्हिअर एव्हर असणार आहे. आणि मग व्हिअर किंवा व्हिअर एव्हर असेल तर त्याला आपण म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. संपलं, बाकी याच्यामध्ये काही नाही. मग आता 2 क्लॉज आपले संपलेले आहेत. ह्या 2 क्लॉज नंतर आपल्याला मध्ये दिसतो एक एरर नंबर 49. कदाचित वर्कबुकमध्ये याचा नंबर 50 पण असू शकतो बरं का, किंवा 51 पण असू शकतो, नॉर्मली नसेल. पण जर का असेल तर तो नंबर समजून घ्यायचा. तर आपला एरर नंबर 49 काय आहे बघा. आता आपण फक्त काय करू त्याचे सेंटेन्स ऑब्झर्व करू आणि त्यानंतरून बघू. आता इथं काय दिलेलं आहे बघा. आता दिस इज द प्लेस व्हिअर मर्डर वॉज कमिटेड. इथं काय व्हिअर दिलेलं आहे. ओके. इथं काय ही वेंट टू अ प्लेस व्हिअर ही हॅज एबल टू गेट recognition and name. We posted guards at the entrance where the man had been seen. It is the place where he slept. त्यानंतर this is the house where I was born. The library is the place where I find peace and quiet. तर संपलं, एवढे एक सेंटेन्स होतं. बरं, आता ह्याला एरर नंबर नाव दिलेलं आहे. एरर नाव दिलेलं आहे याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी गुगली असणार आहे का नाही, कारण गुगली जर नसती तर त्याला एररचं नाव दिलंच नसतं आपण. कसं बघा, आता इथं व्हिअर दिसलेलं आहे. आत्ताच 2 मिनिटापूर्वी मी काय सांगितलं, व्हिअर किंवा व्हिअर एव्हर असेल तर त्याचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असतो. पण बघा ना, हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस नाही आहे. कसा नाही आहे बघा, तर त्यासाठी आपल्याला थोडं समजून घ्यायचं आहे. बघा इथं मी लिहितो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तुम्ही लिहू नका आत्ता, मी ज्यावेळेस सांगत नाही हे लिहून घ्या, त्यावेळेस सांगतो तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि इथं आपण घेऊया ॲडव्हर्ब क्लॉज. काय घेऊत ॲडव्हर्ब क्लॉज, काय घेऊत ॲडव्हर्ब क्लॉज. ठीक आहे. आता आपला जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे त्यालाच आणखीन एक नाव आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज ऑर रिलेटिव्ह क्लॉज. काय रिलेटिव्ह क्लॉज. आता आपला जो रिलेटिव्ह क्लॉज आहे ना, हा काय करतो बघा, ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह. ॲडजेक्टिव्ह तुम्हाला माहिती आहे की सेंटेन्समध्ये आपला ॲडजेक्टिव्ह कधीच एकटं येत नाही, त्याच्यासोबत नेहमी आणि नेहमी नाऊनच असतं. नाऊन शिवाय ॲडजेक्टिव्ह बनूच शकत नाही. म्हणजे नाऊन आणि नाऊन सोबत असलं तरच ॲडजेक्टिव्ह असतं, अदरवाईज ॲडजेक्टिव्ह नसतं. मग आपला जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे ना, हा काय करतो, नाऊनविषयी माहिती देतो, नाऊनविषयी ॲडिशनल माहिती देतो. आणि नाऊनविषयी ॲडिशनल माहिती दिली की त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, हा काय दाखवतो, वर्बविषयी ॲडिशनल माहिती देतो. काय करतो, वर्बविषयी ॲडिशनल माहिती देतो. मग ह्याच्यामध्ये काय असणार आहे, नाऊन, आणि नाऊनबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन असणार. बरोबर. आता इथं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे, याचा अर्थ हे नाऊन इथं काय असणार आहे, एखादं प्लेस असणार आहे. काय असणार आहे, प्लेस असणार आहे, म्हणजे ठिकाण असणार आहे. मी समजा म्हणलं दिस इज द हाऊस व्हिअर आय वॉज बॉर्न, म्हणजे हेच ते घर ज्या ठिकाणी मी काय झालो जन्मलो. मग मी घराबद्दल माहिती देतोय, आहे का नाही. दिस इज द हाऊस, ह्या हाऊसविषयी सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये इन्फॉर्मेशन आहे. आणि हाऊस हे काय आहे, नाऊन आहे.
आणि मग नाऊनबद्दल इन्फॉर्मेशन असेल तर त्याला मी काय म्हणणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. काय म्हणणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. पण तुम्ही इथं बघा सेंटेन्स बघितलं होतं, शी बॉट स्पेसेस विअर, किंवा हे बघा विअर एव्हर यू गो आय शॅल फॉलो यू, म्हणजे ज्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी मी फॉलो करणार आहे. इथं काय आहे, विअर यू गो, ज्या ठिकाणी जाशील, हे जे गो आहे, ह्या गोबद्दल याने इन्फॉर्मेशन दिलेली आहे, आणि गोबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणून ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. पण इथं जर का सेंटेन्स बघितलं तुम्ही, हे कोणते बघा, दिस इज द प्लेस विअर द मर्डर वॉज कमिटेड, हीच ती जागा ज्या ठिकाणी मर्डर कमिट झालेला आहे. मी जागेविषयी बोलतोय, वर्बविषयी नाही बोलत, हीचबद्दल नाही बोलत मी, इथं प्लेसबद्दल बोलतोय. किंवा इथं बघा आपण एक हे पण घेतलंय, हां हे दिस इज द हाऊस विअर आय वॉज बॉर्न, इथं माहिती मी कुणाबद्दल सांगितली, हाऊसबद्दल माहिती सांगितली. आणि मग असं जर का इथं आपल्या प्लेसबद्दल माहिती दिलेली असेल, म्हणजेच एखाद्या नाऊनबद्दल माहिती दिली असेल तर त्याचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, ॲडव्हर्ब क्लॉज नसतो. मग आता आपल्याला लिहायचं आहे काय, एरर नंबर 49 मध्ये बघा, नीट लक्ष घ्या. एरर नंबर 49 मध्ये काय लिहायचं आहे की जर का तुम्हाला सेंटेन्समध्ये डायरेक्ट काय ते देतो, द प्लेस विअर जर का आलं, द प्लेस विअर, तर डोळे झाकून तुम्ही लिहून टाकायचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. काय लिहायचा, ॲडजेक्टिव्ह, किंवा ह्याला मी काय म्हणलोय रिलेटिव्ह. इथं कन्सेप्ट इन्सेप्टच्या नादी पण नका लागू. तुम्हाला जर का द प्लेस विअर दिसलं ना, डोकंच चालवायचं नाही, इथं असणार आहे आपला रिलेटिव्ह क्लॉज. किंवा मी असं दिलं असं ना, द हाऊस असेल किंवा हॉटेल असेल, म्हणजे कोणत्याही प्लेसचे नाव असेल, कोणत्याही प्लेसचे नाव, आणि त्यानंतर व्हिअर जर का असेल तर त्याचा पण क्लॉज कोणता असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. काय असतो, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कळालं. आता ॲडव्हर्ब क्लॉजचे आपण जे एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये बघा, इथं वर्ब नंतरून आपला मेन क्लॉज आलेला आहे. इथं बघा अरेस्टेड, वर्ब नंतरून आपला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे. इथं पण बघा बॉट स्पेसेस याच्यानंतरून आलेलं आहे, आणि इथं पण बघा गोच्या नंतरून आले. इथं पण दियर इज लाईफ, दियर इज होप असं आलेलं आहे, म्हणून इथं आलेलं आहे सुरुवातीला. ठीक आहे. मग आता तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे, लय डोक्याला ताण न घेता द प्लेस विअर आलं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज लिहून टाका, बाकी काहीच विचार करू नका. सोप्पा एरर नंबर 49 आपला. आणि द हाऊस किंवा द हॉटेल, म्हणजे कोणत्याही प्लेसचं नाव असून द्या, तिथं हॉटेलच असेल किंवा प्लेस असेल नाही. किंवा तुम्ही म्हणले दिस इज द लायब्ररी व्हिअर आय वॉज स्टडीड, असं जर का असेल तर मग तिथं पण काय येणार आहे तुमचं, लायब्ररी हे आलं नाही, लायब्ररी हे नाऊन आलं, आणि नाऊनबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल की त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग इथं कोणत्याही प्लेसचं नाव असून द्या, कोणत्याही, मी एक्झाम्पल दिले हाऊस किंवा हॉटेल, तिथं कोणताही प्लेस असून द्या, त्याचा क्लॉज हा असणार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. कळालं का. मग थोडक्यात सांगतो गरिबांच्या भाषेत, परत एकदा सांगतो. मला वाटतं की तुम्हाला हे जमणार नाही, त्यामुळे परत एकदा सांगतो. काही नाही रे, तुम्ही फक्त बघायचं, द प्लेस विअर आलं, डोळे झाकून ॲडजेक्टिव्ह क्लॉज लिहा, बाकी काही डोकं चालू नका. किंवा त्यानंतर एखाद्या प्लेसचं नाव असेल, मग हॉटेल असेल किंवा बाल्कनी असेल, काही पण असेल, जे काय प्लेसचं नाव, कोणत्याही ठिकाणाचं असेल नाव, पुणे असेल ठिकाणाचं नाव आहे, तर असं ठिकाणाचं नाव असेल आणि त्याच्यानंतर व्हिअर जर का आलेलं असेल तर त्याचा पण काय लिहायचा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज लिहायचा किंवा रिलेटिव्ह क्लॉज लिहायचा. संपला. हा झाला एरर नंबर 49. आता तुम्ही काय करा, एरर नंबर 49 म्हणजे वर्कबुकमध्ये कदाचित तिथं नंबर 50 असेल तर 50, तर इथं द प्लेस व्हिअर, आणि हे मी जसं लिहिले सेम टू सेम तसं लिहा, बाकी काहीच नाही. आणि इथं पण बघा, मग आता एक्झाम्पल आपण सोडून इथं काय दिसतंय बघा बरं. आता दिस इज द प्लेस व्हिअर, द प्लेस व्हिअर आलं, डोकं चालवायचं नाही आपण. द प्लेस व्हिअर आलं की डोळे झाकून लिहायचं आपला ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज. संपला विषय. इथं ही वेंट अ प्लेस व्हिअर, इथं अ प्लेस व्हिअर आलेले, द प्लेसचंच काही नाही, अ प्लेस आलं तरी काय अडचण नाही आहे. अ प्लेस व्हिअर, प्लेस आलं ना, संपला विषय. इथं काय असणार आहे आपला ॲडजेक्टिव्ह किंवा इथं आपण म्हणणार आहे रिलेटिव्ह, काय म्हणणार तर रिलेटिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्हलाच एक नाव आहे बरं का, रिलेटिव्ह क्लॉज. म्हणजे नाही तर म्हणता तुम्ही नवीनच शोध लागलाय. वी पोस्टेड गार्ड्स ॲट द एंट्रान्स, एंट्रान्स हे ठिकाणच आहे ना, आणि मग हे ठिकाणच आहे, ही एक प्लेसच आहे आणि प्लेसच आहे, तर द एंट्रान्स व्हिअर आलं, म्हणून याचं काय असणार आहे आपला ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कळालं.
इथं पण दिस इज द प्लेस बघा, इथं द प्लेस वेअर आलं, डोळे झाकून काय लिहिणार तुम्ही, ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज, ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज, संपला विषय. इथं दिस इज द हाऊस, द हाऊस हे पण प्लेसचं नाव आहे का नाही, इथं हाऊस बघा प्लेसचे नाव, प्लेसचे नाव एखाद्या ठिकाणाचं नाव आहे. आणि मग ह्याचं काय असणार आहे तुमचा ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज, काय असणार आहे, रिलेटिव्ह क्लॉज, संपला विषय. आता इथं द लायब्ररी इज द प्लेस वेअर आय फाइंड पीस अँड क्वाइट, मग इथं द प्लेस वेअर आले तर डोकंच चालवायचं नाही, ह्याचं असणार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ठीक आहे. तर मग आता बघा आपले इथं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन झालेलं आहे, त्यानंतरून आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस पण झालेला आहे, त्यानंतरून आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस ह्याच्यावरचा एक एरर पण झालेला आहे. ठीक आहे. हे आपले सगळे काय झालेले तर इथं समाप्त झालेले आहेत. ठीक आहे, कळालं मग हे, अरे समजलं. मग एरर नंबर 49 समजला का तुम्हाला, सोप्पा आहे तो. काय द प्लेस वेअर आलं किंवा किंवा पण येऊ द्या, काय अडचण नाही. प्लेस वेअर जरी आलं तरी त्याचा काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉजच असणार आहे किंवा रिलेटिव्ह क्लॉज असणार आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस नसणार आहे. ठीक आहे. तर इथं एरर नंबर 49 संपलेला आहे. मग आता आपल्याला सुरू करायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. तर आता आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम जो आहे तो बघूत. काही नाही, सोप्पाच आहे तो पण. आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे म्हणल्यानंतर मला सांगा बरं कोणते कंजंक्शन बघणार आपण, कंजंक्शन ऑफ टाईम बघणार. जसं आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन होतं त्यावेळेस आपण काय बघायचो, कंजंक्शन ऑफ कंडिशन बघायचो किंवा कंडिशनल कंजंक्शन बघायचो. त्यानंतरून आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसमध्ये काय बघायचो बरं, कंजंक्शन ऑफ प्लेस बघायचो. आता कंजंक्शन्स ऑफ टाईम बघायचे तर आपण सेंटेन्समधून शोधूत कोणकोणते. आफ्टर द लॉ हॅड बीन पास्ड हिज फॉर्म ऑफ क्राईम सीज्ड, इथं राज्यसेवा 23ला आहे. आफ्टर बघा, आफ्टर हा काय आलेला आहे इथं, आफ्टर द लॉ हॅड बीन पास्ड हा काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि धिस फॉर्म ऑफ क्राईम सीज्ड हा मेन क्लॉज आहे. इथं व्हेन आय रीच हिज हाऊस ही वॉज रायटिंग अ लेटर, व्हेन आलेलं आहे. मग इथं व्हेनला मी ब्लॉक करतो आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्यानंतर हा आपला काय आहे रे, मेन क्लॉज आहे. इथं व्हेन डिफिटेड द एनिमी लेट डाऊन देअर आर्म्स, मग इथं काय व्हेन डिफिटेड द एनिमी, व्हेन डिफिटेड हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे, द एनिमी लेट डाऊन देअर आर्म्स हा काय आपला मेन क्लॉज आहे. ठीक आहे. आणि इथं मी ब्लॉक कायला केलेलं आहे, व्हेनला. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन्स, आता इथं काय आलं आहे बघा, इन केस आलेलं आहे, काय आलेलं आहे, इन केस. हे जे सेंटेन्स आहे ना हे याच्यामधलं नाही आहे बरं का, हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे, इन केस आलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याचा विषय संपला. द होल कंट्री वॉज सॅडन व्हेन ऑसवाल्ड, इथं व्हेन आलेलं आहे. मग सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, व्हेन ऑसवाल्ड ॲसेसिनेटेड कॅनेडी हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा माझा काय मेन क्लॉज. मी फक्त पहिल्यांदा काय करतो, सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज जो आहे ना हा फक्त सेपरेट करतो. ठीक आहे. आता ॲज सून ॲज ही अराइव्ज वी विल हॅव लंच, ॲज सून ॲज ही अराइव्ज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि वी विल हॅव लंच हा मेन क्लॉज आहे. इथं द फेरी सेल्ड व्हेन टाइड्स वॉज फुल, व्हेन टाइड्स वॉज फुल, व्हेनला अंडरलाईन हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि द फेरी सेल्ड हा मेन क्लॉज. नेवर टॉक व्हाईल यू आर टेकिंग इट्स मील, व्हाईल आलेला आहे, यू आर ॲट मील्स हा सबऑर्डिनेट क्लॉज, हा आपला मेन क्लॉज. वी मार्च बॅक आफ्टर आलेला आहे बघा इथं, आफ्टर द मॅच हॅड बीन ओव्हर हा मेन क्लॉज नाही सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि वी मार्च बॅक हा आपला मेन क्लॉज असणार. द फार्मर लेफ्ट हिज फील्ड्स व्हेन द सन हॅड सेट, इथं व्हेन आलेला आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा माझा असणार आहे मेन क्लॉज. आता ॲज ही केम इन टू द रूम ऑल रोज टू दिअर फीट, मग हे काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे, इथं ॲज आलेला आहे आणि इथं ऑल रोज टू दिअर फीट हा काय मेन क्लॉज आहे. ठीक आहे, संपला. मग आता ह्याच्यामध्ये लिहितो मी काय काय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ह्याच्यामध्ये काय दिसलं आहे, व्हेन दिसला आहे, त्यानंतरून व्हाईल दिसलेला आहे, त्यानंतरून काय दिसलेलं आहे, ॲज सून ॲज, ॲज सून ॲज, नो ॲज सून ॲज आला आहे म्हणल्यावर नो सुनर दॅन पण घ्यावा लागतो, नो सुनर दॅन. त्यानंतरून कोण आला आहे रे, व्हेन झाला, व्हाईल झाला, बिफोर एक, बिफोर,
त्यानंतर आफ्टर, त्यानंतर सिन्स आणि ॲज. आता एवढे कंजंक्शन तुम्हाला जर का दिसले कोणकोणते बघा, व्हेन, व्हाईल, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, बिफोर, आफ्टर, सिन्स आणि ॲज, एवढे कंजंक्शन जर का दिसले तर डोळे झाकून ह्याचा असणार आहे आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. काय असणार आहे? टाईम. ठीक आहे. मग याचा अर्थ काय आहे की आपलं जे वर्ब आहे ना, हे वर्बला मेन क्लॉजमधलं जे वर्ब आहे ह्याला जर का आपण व्हेनने क्वेश्चन विचारला, कशाने? व्हेनने, तर त्याचं जे उत्तर येणार आहे ना, त्याचं जे उत्तर येणार आहे ना ते असणार आहे आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. मग मेन क्लॉजमधल्या वर्बला आपण काय करू? तर व्हेनने क्वेश्चन विचारू. बघा उत्तर काय येते. इथं काय दिसते? आफ्टर द लॉ हॅड बीन पास्ड दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज. आता दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज म्हणजे बंद केला. आता केव्हा बंद केलाय? जेव्हा लॉ पास झाला त्यावेळेस. मग हे सीज्ड हे काय आपलं वर्ब आहे. ह्या वर्बविषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशन देते की नाही? मग ॲडिशनल इन्फॉर्मेशन येते. आणि वर्बला मी कशाने क्वेश्चन विचारला? व्हेनने. कशाने? व्हेनने. आणि व्हेनने क्वेश्चन विचारल्यावर ह्याचं उत्तर आले, म्हणून हा माझा असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. संपला विषय. व्हेन आय रीच हिज हाऊस ही वॉज रायटिंग अ लेटर. आता ही वॉज रायटिंग अ लेटर, तो केव्हा पत्र लिहित होता? व्हेन म्हणजे केव्हा पत्र लिहित होता? जेव्हा मी त्याच्या घरी आलो. म्हणून इथं काय? व्हेन आय रीच हिज हाऊस ही वॉज रायटिंग अ लेटर. इथं रायटिंगला क्वेश्चन विचारला व्हेननी, तर ह्याचं उत्तर हे येतं. मग हे 100% काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. ठीक आहे. आता इथं व्हेन डिफिटेड द एनिमी लेट डाऊन दिअर आर्म्स. आता द एनिमी लेट डाऊन दिअर आर्म्स. आता एनिमीने कधी त्यांचे हे केले? ज्यावेळेस ते हारले, म्हणजे डिफिटेड झाले. म्हणून हा पण असणार आहे व्हेनचं उत्तर आहे. मग हा असणार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आणि साधं सोपं कोणतं माहिती आहे की व्हेन दिसला डोकं चालवायचं नाही. टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस ही ट्रेन्स. म्हणजे जर का पाऊस आला, इन केस जर का पाऊस आला तर तुझ्याकडं काय आहे? एक अम्ब्रेला ठेव. जर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर बघा हे काय आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. कारण इन केस आपलं आहे ना कंडिशनमध्येच आपण लिहिलेलं आहे ना, त्यामुळे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. ॲक्च्युली हे सेंटेन्स ती काढलं, इकडं मिक्स झालं आहे. ठीक आहे, व्हाय ना का मिक्स, काय अडचण नाही. पण हे इन केस ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. परत एकदा सांगतो, ते मग असे चुकून मी प्लेस लिहिलं होतं. प्लेस म्हणलं की व्हिअर आणि व्हिअर एवर पाहिजे, ते चुकून प्लेस लिहिलं होतं. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे. आता द होल कंट्री वॉज सॅडन व्हेन ऑसवर्ल्ड ॲसॅसिनेटेड कॅनेडी. इथं व्हेन आलं डोकं चालूच नका रे, डायरेक्टली लिहून टाका ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. कारण व्हेन काय दाखवतो? टाईम. आता ॲज सून ॲज म्हणजे ज्या क्षणी त्याच क्षणी. ॲज सून ॲज ही अराइव्ज वी विल हॅव लंच. ज्या क्षणी ते आले त्यावेळेस आपल्याला लंच आपण करत होतो. मग इथं काय? ॲज सून ॲज हे टाईमच दाखवतं, ज्या क्षणी त्या क्षणी आहे. म्हणून हे असणार आहे माझं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आता हे बघा, ह्याला लई तेल मीठ लावत नाही, कारण माहिती आहे का हे सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचे? तेवढे आपले कंजंक्शन बघायचे. तर कंजंक्शन ऑफ टाईम आहे ना, संपला विषय. तिथं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईमच असणार. कंजंक्शन ऑफ प्लेस आहे ना, तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसच असणार. कंजंक्शन ऑफ कंडिशन आहे तर तिथं काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असणार. सोपं आहे ते. आता इथं काय होतं? फेरी सेल्ड व्हेन टाईड्स वॉज फुल. आता जेव्हा टाईड्स फुल होत्या त्यावेळेस फेरीने काय केलं? सेल्ड केलं. मग या वर्बविषयीच माहिती सांगते. तर हे डोळे झाकून काय असणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असणार आहे. नेवर टॉक व्हाईल यू आर ॲट मील्स. व्हाईल म्हणजे ज्या दरम्यान. मग इथं प्लेसच हे टाईमच सांगतं. मग हे काय असणार आहे माझं? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असणार आहे. संपला विषय. इथं वी मार्च बॅक आफ्टर द मॅच हॅड बीन ओव्हर. इथं आफ्टर आहे तर ह्याचं काय असणार आहे माझं? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असणार आहे. इथं द फार्मर लेफ्ट हिज फील्ड्स व्हेन द सन हॅड सेट. इथं व्हेन टाईमच आहे तर हे असणार आहे माझं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असणार आहे. इथं ॲज ही केम इन टू द रूम ऑल रोज टू दिअर फीट. इथं ॲज पण काय दाखवतं? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आता ॲज आहे ना 2-3 ठिकाणी येतो, तुम्हाला सांगतो बघा.
ॲज ही केम इन टू द रूम ऑल रोज टू दिअर फीट. आता कधी सगळेजण उभा केव्हा राहिले, ज्या वेळेस ॲज म्हणजे जसा तो रूममध्ये आला तसे सगळेजण उभे राहिले, मग हे टाईमच दाखवतं, म्हणून ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे. ठीक आहे, सोप्पा आहे आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. काय असणार आहे तर वेन असणार आहे, व्हाईल असणार आहे, त्यानंतर ॲज सून ॲज असणार आहे, नो सूनर दॅन असणार आहे, सिन्स असणार आहे, त्यानंतर बिफोर आणि आफ्टर असणार. एवढे असले की डोळेज आपण समजून घ्यायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. क्लिअर आहे. मग आत्तापर्यंत बघा आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन झाला. परत एकदा सांगतो, त्याच्यामध्ये कोण होतं, इफ होतं, अनलेस होतं, इन केस होतं, प्रोव्हाइडेड डेट होतं, सपोजिंग दॅट होतं. इन केसचं एक सेंटेन्स बघा इथं आलं होतं. त्यानंतर दुसरा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, त्याच्यामध्ये दोनच, वेअर आणि वेअर एवर, बास संपलं. आणि द प्लेस वेअर आलं तर आपला ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज असणार, किंवा द किंवा अ प्लेस जरी आलं तरी ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज असणार. आणि द आणि डायरेक्ट प्लेसचं नाव असेल द पुणे तरी पण आपला काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. द हॉटेल तरी पण काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. ठीक आहे. मग आता एरर नंबर 50 जो आहे ना आपला, तो एरर नंबर 49 सारखाच आहे, सेम टू सेम आहे. हे दोन्ही सेमच आहे, फक्त आपल्याला तो बघायचा आहे. मग एरर नंबर 50 आपण काय करू बघूत. काय दिसतंय, द टाईम व्हेन द बोट लिव्ज इज नॉट येट फिक्स्ड. आता इथं बघा वेन याला मी ब्लॉक करतो. सी चेरिशेस द टाईम व्हेन हर फॅमिली केम टुगेदर फॉर हर बर्थडे. इथं काय, आय रिमेंबर द टाईम व्हेन वी प्लेड क्रिकेट ऑल डे. सी लव्स टॉकिंग अबाउट द मोमेंट व्हेन. आणि इथं काय, डू यू रिकॉल द टाईम व्हेन वी गॉट लॉस्ट ड्युरिंग द ट्रिप. संपलं. मग आता इथं काय दिसतंय, व्हेन दिसतंय. बरं, आता मला सांगा, इथं व्हेन दिसतंय, मग याचं उत्तर मी डायरेक्ट ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम लिहू का नाही. त्याचं कारण सांगतो की आपण मग असे बघितलं होतं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम जो आहे तो आपलं मेन क्लॉजमधलं वर्बला जर का तुम्ही व्हेनने क्वेश्चन विचारला तर त्याचं जे उत्तर येणार ना ते असणार आहे आपलं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय, जे नाऊनविषयी माहिती सांगतं. मग इथं बघा, ह्या व्हेनच्या अलीकडलं हे टाईम हे काय माहिती आहे का, एक नाऊन आहे, वेळ नाऊन आहे. मग हे जे व्हेन आहे ना, हा म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. द बोट लिव्ज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे ना, हा सबऑर्डिनेट क्लॉज कुणाबद्दल माहिती देतो, या टाईमबद्दल माहिती देतो. आणि टाईम हे तर काय नाऊन आहे, आणि मग नाऊन आहे तर हे काय असणार आहे माझं ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज. काय असणार आहे, रिलेटिव्ह क्लॉज. कळलं. इथं आहे शी चेरिशेस द टाईम व्हेन हर फॅमिली केम टुगेदर फॉर हर बर्थडे. आता कोणत्या वेळेला ती ही झाली चेरिशेस किंवा इथं बड्डेला आले होते, तर इथं बघा ह्या टाईमबद्दलच माहिती आहे. थोडक्यात सांगतो गरिबांच्या भाषेत, इथं प्रत्येक ठिकाणी बघणार आहे द टाईम व्हेन दिसतंय ना, इथं पण बघा द टाईम व्हेन. संपला. द टाईम व्हेन तुम्हाला सरळ दिसलं ना, काही डोकं चालू नका, डायरेक्ट ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज लिहून टाका, संपला विषय. तिथं काय विचार करण्याची गोष्ट नाही. मग द टाईम व्हेन आलं तर हे असणार आहे माझं ॲडजेक्टिव्ह किंवा त्यालाच मी काय म्हणणार रिलेटिव्ह क्लॉज. ओके. हे तर काय, आय रिमेंबर द टाईम व्हेन वी प्लेड क्रिकेट ऑल डे. द टाईम व्हेन आलं आहे तर हे काय असणार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. काय असणार आहे ॲडजेक्टिव्ह किंवा ह्याला मी म्हणणार आहे रिलेटिव्ह क्लॉज. काय म्हणणार आहे रिलेटिव्ह क्लॉज. कळलं. मग हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. शी लव्स टॉकिंग अबाउट द मोमेंट व्हेन शी वॉन हर फर्स्ट प्राईज. द मोमेंट व्हेन आलेलं आहे, द मोमेंट म्हणजेच इथं टाईमच आहे, मोमेंट म्हणजे क्षण, म्हणून हे पण काय असणार आहे माझं ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. काय असणार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कळलं. शी वॉन हर फर्स्ट प्राईज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि ही लव्स टॉकिंग अबाउट द मोमेंट हा आपला मेन क्लॉज आहे. ठीक आहे. आता डू यू रिकॉल द टाईम, इथं द टाईम व्हेन आला, डोकं चालू नका, डायरेक्ट लिहून टाका ॲडजेक्टिव्ह क्लॉज. काय लिहा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉजलाच रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. मग आता तुम्ही काय लिहिणार माहिती नाही, इथं एरर नंबर 50 तिथं काय लिहिणार, द टाईम व्हेन आला, द टाईम व्हेन आला. जर का डायरेक्ट आलं ना द टाईम व्हेन तर डोळे झाकून तुम्ही लिहा ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज. संपलं. काही डोकं चालू नका. इथं वाटलंच तर लिहितो द मोमेंट व्हेन असं जरी आलं तर ह्याचा काय असणार आहे आपला ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह
रिलेटिव्ह क्लॉज संपला. काहीच नाही याच्यामध्ये अवघड. क्लिअर आहे. एरर नंबर 50 क्लिअर झाला. मग हे असं लिहून घ्या मस्तपैकी. हे असं मी जसं लिहिलं आहे तसं लिहून घ्या. बघा द टाईम व्हेनला ब्लॉक करा, इथं द टाईम व्हेनला ब्लॉक करा, संपला. मग आपला एरर नंबर जो 50 आहे तो पण इथं संपलेला आहे. काय काय संपलेलं आहे आपण परत एकदा मेमराईज करू, आठवतं आपण. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन संपला, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस संपला, एरर नंबर 49 संपला, त्यानंतर ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम संपला, एरर नंबर 50 संपला. आत्तापर्यंत आपलं एवढं संपलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करू, पुढचा जो आपला ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे तो पाहू. ठीक आहे. मग आता काय असेल बरं, मॅनर. मॅनर म्हणजे काय, पद्धत. मॅनर म्हणजे काय, पद्धत. म्हणजे कशा पद्धतीने पद्धत असते, एक कोणतीही गोष्ट आहे तिची पद्धत असते, रीत असते. मग ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणजे काय असणार, रीत किंवा पद्धत. मग आता रीत किंवा पद्धत असेल तर त्याच्यामध्ये कोणते कंजंक्शन असणार आहेत, कंजंक्शन ऑफ मॅनर. आणि कंजंक्शन ऑफ मॅनर जर का असेल तर त्याचा क्लॉज कोणता असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. संपलं रे, काही नाही आहे त्याच्यामध्ये. बघा तुम्हाला कंजंक्शन ऑफ मॅनर शिकवतानाच मी सांगितलं होतं की हे कंजंक्शन ऑफ मॅनर आले की त्याचा क्लॉज हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतो. संपलं. ते डबल झालेलं आहे, तिकडं पण झालं आहे, इकडं पण झालं आहे. ठीक आहे. पाणी पितो मी. ओके, तुम्ही पण पाणी पिऊन घ्या मस्तपैकी. ओके, चलो. आता काय दिसतंय रे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे काय, इथं लिहितो मी, रीत किंवा पद्धत. प्रत्येक गोष्टीची रीत किंवा पद्धत असते की नाही. हाऊने क्वेश्चन विचारायचा, म्हणजे कोणत्या पद्धतीने, कशा पद्धतीने. मग आपण बघूत आता त्याच्यामध्ये काय दिसतंय. आपल्याला काय शोधायचे तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणल्यावर कोणते शोधायचे, कंजंक्शन ऑफ मॅनर. आणि कंजंक्शन ऑफ मॅनर असेल की त्याचा क्लॉज कोणता असणार आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. संपला. एवढंच सिंपल आहे. आता कंजंक्शन ऑफ मॅनर कोणते, तर द प्ले फ्लॉप्ड इन द वे दॅट द क्रिटिक्स हॅड प्रेडिक्टेड. मग इथं काय दिसतंय, द वे दॅट. म्हणजे द वे दॅट म्हणजे ज्या पद्धतीने किंवा अशा पद्धतीने. ही ॲक्टेड ॲज आय ॲडवाईज हिम. म्हणजे काय, तो असा करतोय जसं मी त्याला ॲडवाईज केलं. मग इथं ॲज आय ॲडवाईज हा सबऑर्डिनेट क्लॉज, इथं माझा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. द प्ले फ्लॉप्ड इन हा माझा मेन क्लॉज आहे. ॲज यू सो शाल यू रीप. म्हणजे जसे पेराल तसेच उगवेल. म्हणजे जशी तुमची पेरण्याची पद्धत असेल त्याच पद्धतीने तुमचं उगवण्याची पद्धत आहे. म्हणून हा ॲज यू सो हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा काय आहे आपला मेन क्लॉज आहे. आणि ॲज हे आपलं काय आहे, कंजंक्शन ऑफ मॅनर आहे. हे तर ही ॲक्टेड ॲज आय ॲडवाईज हिम. म्हणजे मी ज्या पद्धतीने त्याला सांगितलं होतं त्याच पद्धतीने तो ॲक्ट करायला लागला. मग इथं पण हे ॲज आहे ना ते ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. म्हणजेच कंजंक्शन ऑफ मॅनर आहे. आणि कंजंक्शन ऑफ मॅनर आलं की त्याचा क्लॉज कोणता असणार, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. इथं फॉरगिव्ह अस ॲज वी फॉरगिव्ह अवर एनिमीज. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपल्या एनिमीजला फॉरगिव्ह करतो त्याच पद्धतीने आम्हाला पण माफ कर. इथं ॲज हे कोणतं कंजंक्शन आहे, कंजंक्शन ऑफ मॅनर. आणि कंजंक्शन ऑफ मॅनर आलं की त्याचा क्लॉज कोणता असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. संपलं रे. शी सिंग्स ॲज इफ शी वर अ प्रोफेशनल सिंगर. ॲज इफ म्हणजे काय, जणू काही. शी सिंग्स ॲज इफ शी वर अ प्रोफेशनल सिंगर. ते असं काही, जणू काही शी वर अ प्रोफेशनल सिंगर, ते असं काही गाणं गाते जसं काही श्रेया घोषाल आहे. म्हणजे याचा अर्थ तिची गाण्याची पद्धत ही श्रेया घोषाल सारखी आहे. मग ॲज इफ ह्यांनी पण मॅनर सांगितलं आहे, रीत सांगितलेली पद्धत. आणि रीत किंवा पद्धत सांगितली तर त्याचा क्लॉज कोणता असणार आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर. म्हणून इथं बघा हा काय असणार आहे आपला सबऑर्डिनेट क्लॉज. हा असणार आहे शी सिंग्स, हे असणार आहे मेन क्लॉज. ही ट्रीटेड हिम ॲज दो ही वर अ किंग. ॲज दो म्हणजे काय, ह्याला अशी वागणूक दिली जसं काय तो राजा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने राजाला वागवणूक दिली जाते त्याच पद्धतीने याला बिहेवियर म्हणजे त्याला वागवणूक दिलेली आहे. आणि म्हणून हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ॲज दो आपलं काय आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. पण कोणतं आहे, कंजंक्शन ऑफ मॅनर. मग आता आपण इथं काय म्हणणार, कंजंक्शन ऑफ मॅनर. कंजंक्शन ऑफ मॅनर कोणते, तर मग आपला ॲज आहे, त्यानंतरून ॲज इफ आहे, त्यानंतरून आपला ॲज दो आहे, ॲज दो.
आणि एक राहिला कोणता रे, हे पहिला, द वे दॅट, द वे दॅट, द वे दॅट. आता एवढे 4 कंजंक्शन आले. हे जे 4 कंजंक्शन ह्यांनाच आपण काय बनायचं माहिती आहे ना, कंजंक्शन ऑफ मॅनर. हे कंजंक्शन ऑफ मॅनर आले तर ह्याचा क्लॉज कोणता असणार आहे, डोळे झाकून ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर काय असणार आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. संपला. मग आता इथं बघा, द प्ले फ्लॉप्ड इन द वे दॅट द क्रिटिक्स हॅड प्रिडिक्टेड. म्हणजे क्रिटिक्सने ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीने तो खेळ पडला. म्हणून इथं हे काय, द वे दॅट हा असणार आहे आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, क्लॉज ऑफ मॅनर. इथं बघा, ॲज ॲडवाइज्ड, ॲज हे आपलं काय आहे, कंजंक्शन ऑफ मॅनर, आणि कंजंक्शन ऑफ मॅनर आले तर हा असणार आहे माझा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. इथं बघा, ॲज यू सो, ज्या पद्धतीने तुम्ही पेराल त्या पद्धतीने उगवल, हा पण असणार आहे माझा ॲज आलाय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. ठीक आहे. इथं काय, फॉरगिव्ह अस ॲज वी फॉरगिव्ह आवर एनिमीज. इथं ॲज माझं कंजंक्शन ऑफ मॅनर आहे तर हा असणार आहे माझा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. इथं सी सिंग्स ॲज इफ, जणू काही, हे पण माझं असणार आहे ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. इथं ही ट्रीटेड हिम ॲज दो, हे पण माझं असणार आहे ॲडव्हर्ब, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. ठीक आहे. मग संपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, संपलेला आहे. काय बघा बरं आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर काय असणार आहे, ठीक आहे. काय असं ना आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. तर बघा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आपण कसा ओळखायचा, तर जर का आपल्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ॲज असेल, ॲज इफ असेल, किंवा ॲज दो असेल, किंवा द वे दॅट असेल, तर त्याचा क्लॉज हा 100 आणि 100% ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतो. संपलं, बाकी काही नाही याच्यामध्ये. मग आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर पण आपला संपला. आता आपला एरर नंबर 51 बघूत. काय बघा, एरर नंबर 51. आणि एरर नंबर 51 नंतरून बघा आपण ह्याचा आणखीन एक पार्ट करू, तर ॲडव्हर्ब क्लॉज पार्ट 2 म्हणू त्याला, आणि त्याच्यामध्ये बाकीचे टाकूत, कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल आणि लॉंग व्हिडिओ असेल तर तुम्ही बघायला कंटाळता. आता एरर नंबर 51 बघा काय आहे, ही मस्ट नो द मॅनर हाऊ ही शुड बिहेव इन द पार्टी. मग इथं काय हाऊ आलेलं आहे. ओके. ही टेल्स हिम द मॅनर हाऊ, हाऊ आलेलं आहे. ही टेल्स हिम द मॅनर इन विच, त्यानंतर द मॅनर दॅट ही ॲपोलोजाइज सिम इनसिन्सिअर. संपलं. मग आता बघा काय दिसतंय बरं, इथं हाऊ दिसतंय. हाऊच्या अलीकडे बघा ना काय दिसतंय, द मॅनर हाऊ, द मॅनर हाऊ, द मॅनर इन विच, आणि द मॅनर दॅट. म्हणजे मॅनर येतोय, मॅनर हा शब्द आलेला आहे. आणि मग सिम्पल आहे, आपला एरर नंबर 49, 50 आणि 51 जो आहे ना, हे तिन्ही पण सेम होतं. बघा 49 मध्ये काय होतं, द प्लेस वेअर किंवा प्लेसचं ठिकाण होतं, एखादे ठिकाण होतं डायरेक्ट. द टाईम वेन किंवा टाईम दिला होता डायरेक्ट, तर त्यावेळेस ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम होता आपला. आणि जर का द मॅनर हाऊ असेल तर काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणार आहे. सिम्पल आहे. मग इथं काय आपण लिहिणार, द मॅनर हाऊ असेल, किंवा नुसतं मॅनर आणि त्याच्या पुढं काय असणार आहे आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. काय असणार आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असेल, कोणतेही असो, विच असो नाही तर काही पण असो, तरी पण ह्यांचा जो क्लॉज असणार आहे तो असणार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज. मग आता हे 4 जे सेंटेन्स दिसते तुम्हाला, हे तर ही मस्ट नो द मॅनर हाऊ आला ना डोळे झाकून, कोणता, ॲडजेक्टिव्ह क्लॉज.
इथं ही टेल्स हिम द मॅनर हाऊ आला ना, हा असणार आहे माझा रिलेटिव्ह क्लॉज. काय असणार आहे? रिलेटिव्ह क्लॉज. काही डोकं चालवायचं नाही. ही टेल्स हिम द मॅनर इन विच ही शुड लिव्ह, मग हा पण असणार आहे रिलेटिव्ह क्लॉज. काय असणार आहे? रिलेटिव्ह किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि द मॅनर दॅट ही ॲपोलॉजाईज, हा असणार आहे माझा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. संपला विषय. हा झाला आपला एरर नंबर 51. मग तुम्ही काय करा आता, एरर नंबर 51 टाका, हे असं लिहा आणि हे लिहून घ्या. संपला विषय. ठीक आहे. तर इथं आपण ॲडव्हर्ब क्लॉज पार्ट 1 इथं संपवतो आहे. आपण थोडक्यात रिवाईज करू. तर ॲडव्हर्ब क्लॉज पार्ट 1मध्ये आपण काय बघितलं, तर सगळ्यात पहिल्यांदा बघितलं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशनमध्ये काय असणार आहे, तर इन केस असणार आहे, प्रोव्हाइडेड दॅट असणार आहे, सपोजिंग दॅट असणार आहे, किंवा इफ अनलेस असणार आहे, इवन इफ असणार आहे. ओके. त्यानंतर आपण बघितला आपला कोणता, तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस बघितला. त्याच्यामध्ये व्हिअर आणि व्हिअर एवर असणार, बाकी काहीच नाही. पण त्याच्यामध्ये एक एरर होता, द प्लेस व्हिअर असेल किंवा अ प्लेस असेल, आणि अ प्लेस व्हिअर असेल तरी ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज असतो, किंवा द प्लेसचं नाव असेल डायरेक्ट एखादे प्लेस असेल तर मात्र रिलेटिव्ह क्लॉज असतो किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. त्यानंतर आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम बघितलं. त्याच्यामध्ये काय असतं रे, वेन असन, वाईल असन, बिफोर असन, आफ्टर असन, ॲज सुन ॲज असन, नो सुनर दॅन असन. ह्यांनी टाईम दाखवला तर त्याला आपण म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. पण जर का द टाईम वेन असेल किंवा द टाईम दिलेला असेल आणि त्याच्या पुढे वेन असेल तर तो असतो आपला ॲडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज. त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर बघितला. मॅनर म्हणजे रीत किंवा पद्धत. मग जर का कंजंक्शन ऑफ मॅनर असेल, मग मॅनर कोणते, ॲज आहे, ॲज इफ आहे, ॲज दो आहे, द वे, दॅट आहे, हे जर का असतील तर त्याचा जो क्लॉज असणार आहे तो असणार आहे आपला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पण त्याच्यामध्ये पण द मॅनर हाऊ आलं किंवा द मॅनर किंवा अ मॅनर आणि त्याच्यानंतरून सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलं तर त्याचा क्लॉज असतो आपला ॲडजेक्टिव्ह क्लॉज किंवा रिलेटिव्ह क्लॉज. ठीक आहे. तर इथं आपला ॲडव्हर्ब क्लॉजचा पार्ट 1 संपला. पार्ट 2मध्ये बाकीचे राहिलेले ॲडव्हर्ब क्लॉज आपण संपवत. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.